हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे त्या सेंटेन्सेसचं आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया काय होतं आणि सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, मराठीमध्ये त्याचं काय मीनिंग घेण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. आपण मराठीमध्ये का मीनिंग बघत आहोत, कारण की आपल्याला व्होकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग झाली पाहिजे. तुम्हाला जर मराठीमध्ये इझी वाटत असेल तर तुम्ही मराठीमध्ये वाचा, तुम्हाला हिंदी इझी जात असेल तर तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा वाचू शकता. सो जसं तुम्हाला इझी पडतं तसं तुम्ही वाचा आणि तसे तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करा. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो. आणि जसं की एक्झाम्स मध्ये येतात की इथे सबस्टिट्यूट करा, वन वर्ड सबस्टिट्यूशन करा, किंवा एखादा सेंटेन्स येतो त्या सेंटेन्स मधला एखादा जो शब्द आहे तो गहाळ केलेला असतो, तिथे फिल इन द ब्लँक करा येतं. सो हे तुम्हाला इथे कळलं पाहिजे की त्या सेंटेन्स नुसार वर्डला कोणत्या वर्डला तिथे यूज करू शकतो. सो त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग झाली पाहिजे. म्हणून तुम्ही दररोज तरी 5 तरी 10 तरी वर्ड्स तुम्ही ट्राय करून बघत जा, त्याचे सेंटेन्सेस ट्राय करून बघत जा. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया आजचा काय आहे. सो फर्स्ट वर्ड आहे फॅन्सीफुल. FANCIFUL, फॅन्सीफुल. सो फॅन्सीफुलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? नॉट रिअल अँड एक्झिस्टिंग ओनली इन द इमॅजिनेशन. ओके. सो फॅन्सीफुलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? नॉट रिअल अँड एक्झिस्टिंग ओनली इन द इमॅजिनेशन. म्हणजे जे काय आहे काल्पनिक आहे. ओके, रिअल मध्ये नाही आहे, फक्त इमॅजिनेशन मध्ये आहे आपल्या, म्हणजे जे काल्पनिक आहे. ओके, अस्तित्वात नाही आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर फॅन्सीफुल. ओके, आणि फॅन्सीफुल हा ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे. सो त्याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं फॅन्सीफुलचं काल्पनिक. मराठीमध्ये सुद्धा काल्पनिक असंच मिनिंग होतं फॅन्सीफुलचं. आणखी काय होतं? कल्पनारम्य आणि अवास्तविक. सो मराठीमध्ये मिनिंग होतं फॅन्सीफुलचं काल्पनिक, कल्पनारम्य आणि अवास्तविक. म्हणजेच जे रिअल नाही आहे, इमॅजिनेशन आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं फॅन्सीफुल. सिनोनिम्स आहेत फिक्शियस, इमॅजिनरी आणि अनरिअल. फिक्शियस, इमॅजिनरी आणि अनरिअल. आणि अँटोनिम काय आहे? रिअल, ऍक्च्युअल आणि ट्रू. रिअल, ऍक्च्युअल आणि ट्रू. सो सेंटेन्स काय आहे? डिझायनिंग सिलिकॉन चिप्स टू मिमिक ह्युमन ऑर्गन्स साऊंड्स फॅन्सीफुल. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? मानवी अवयवांची नक्कल करण्यासाठी सिलिकॉन चिप्स डिझाईन करणे काल्पनिक वाटते. तर इथे जे आहे फॅन्सीफुलचं मराठीमध्ये अर्थ काय घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये? काल्पनिक वाटते म्हणून. सो काय आहे फॅन्सीफुलचं मिनिंग? काल्पनिक आणि अवास्तविक. सो नेक्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे गोश. GAUCHE, गोश. सो याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे? GAUCHE ला गोश. गोशचं इंग्लिश मध्ये मिनिंग काय होतं? लॅकिंग इज ऑर ग्रेस, unsophisticated and socially awkward. Lacking ease or grace, unsophisticated and socially awkward. म्हणजेच काय होतं? गोश. सो हिंदीमध्ये गोशचं मिनिंग काय होतं? भद्दा. आणि मराठीमध्ये काय होतं? अनाडी, अडाणी, अकुशल आणि सभ्यतेची जाण नसलेला. सो मराठीमध्ये मिनिंग होतं गोष्टचं अनाडी, अडाणी, अकुशल आणि सभ्यतेची जाण नसलेला. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर गोश. सिनोनिम्स आहेत गोशचे ऑकवर्ड, क्लमझी आणि अनइझी. ऑकवर्ड, क्लमझी आणि अनइझी हे सिनोनिम्स आहेत गोशचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? ग्रेसफुल, अर्बेन आणि स्वाइव. काय आहेत? ग्रेसफुल, अर्बेन आणि स्वाइव. सो हे आहेत अँटोनिम्स गोशचे. सेंटेन्स काय दिलेला आहे? हिज लाऊड टॉकिंग ऍट द ओपेरा मार्क हिम ऍज गॉश अँड अनकल्चर्ड. सो सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ होतो ओपेरा मधील त्याच्या मोठ्या आवाजात बोलण्याने तो उद्धट आणि असंस्कृत असल्याचे सिद्ध झाले. तर इथे जे आहे गोष्टचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे उद्धट म्हणून. आणि अनकल्चर्ड म्हणजे काय होतं तर असंस्कृत. ओके, अनकल्चर्ड म्हणजे होतं असंस्कृत. सो हे आहे गोष्टचं मिनिंग. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? डेलिक्टेबल.
DELECTABLE डेलिक्टेबल. डेलिक्टेबलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं व्हेरी प्लीजिंग टू द सेन्स ऑफ टेस्ट. व्हेरी प्लीजिंग टू द सेन्स ऑफ टेस्ट म्हणजेच काय होतं डेलिक्टेबल म्हणजे जे काही स्वादिष्ट आहे, चवदार आहे, चविष्ट आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं डेलिक्टेबल. हिंदीमध्ये डेलिक्टेबलचं मिनिंग होतं स्वादिष्ट. मराठीमध्ये सुद्धा स्वादिष्ट असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग? एक तर आहे स्वादिष्ट, आणखी होतं चवदार, चविष्ट, रुचकर आणि सुरस. सो मराठीमध्ये डेलिक्टेबलचं मिनिंग काय होतं? स्वादिष्ट, चवदार, चविष्ट, रुचकर आणि सुरस. सिनोनिम्स आहेत डिलिशियस, टेस्टफुल आणि इडिबल. डिलिशियस, टेस्टफुल आणि इडिबल हे आहेत सिनोनिम्स डेलिक्टेबलचे. आणि अँटोनिम्स आहेत टेस्टलेस, इन्सिपिड आणि अनसेवरी. काय आहेत? टेस्टलेस, इन्सिपिड आणि अनसेवरी हे अँटोनिम्स आहेत डेलिक्टेबलचे. सेंटेन्स आहे फ्राईड ऑनियन्स मेक द फायनल डेलिक्टेबल टच. सो सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ काय होतो? तळलेला कांदा हा शेवटचा स्वादिष्ट स्पर्श ठरतो. तर इथे डेलिक्टेबलचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे स्वादिष्ट म्हणून. ओके, सेंटेन्स मध्ये स्वादिष्टला, डेलिक्टेबलला स्वादिष्ट असा अर्थ घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे जेस्टिंग. JESTING, जेस्टिंग. जेस्टिंगचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सेड ऑर डन फॉर अम्युजमेंट आणि जोकिंग. सेड ऑर डन फॉर अम्युजमेंट अँड जोकिंग म्हणजे होतं जेस्टिंग. सो हिंदीमध्ये जेस्टिंगचं मिनिंग होतं उपहास. मराठीमध्ये काय होतं? मजेखोर. थट्टा, मस्करी करणारा आणि विनोदी. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं जेस्टिंगचं? मजेखोर, थट्टा मस्करी करणारा आणि विनोदी. सिनोनिम्स काय आहेत? जोकिंग, सार्कॅस्टिक आणि किडिंग. जोकिंग, सार्कॅस्टिक आणि किडिंग हे सिनोनिम्स आहेत जेस्टिंगचे. सेंटेन्स आहे स्टॉप जेस्टिंग अँड बी सिरियस फॉर अ मोमेंट. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? मस्करी करणे थांबवा आणि काही क्षणासाठी गंभीर व्हा. तर इथे जेस्टिंगचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे मस्करी. ओके, आणि सिरियस म्हणजे होतं गंभीर. सो हे आहे जेस्टिंगचे मिनिंग. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड काय आहे? नेक्स्ट वर्ड आहे क्रोनिज. CRONIES ला प्रोनाउन्स करायचं आहे क्रोनिज. सो क्रोनिजचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? अ पर्सन फ्रिक्वेंटली सीन इन द कंपनी और अनदर ॲज इन असोसिएट्स. अ पर्सन फ्रिक्वेंटली सीन इन द कंपनी ऑफ अनदर ॲज इन असोसिएट्स म्हणजेच काय होतं? क्रोनिज. म्हणजेच हिंदीमध्ये याचा अर्थ काय होतं? साथी. मराठीमध्ये काय होतं? जिवलग मित्र, सांगती आणि सोबती. सो मराठीमध्ये मिनिंग होतं क्रोनिसचं जिवलग मित्र, सांगती आणि सोबती. हिंदीमध्ये काय होतं? साथी. सिनोनिम्स आहेत क्रोनिसचे असोसिएट्स, कलिग्स आणि बडीज. असोसिएट्स, कलिग्स आणि बडीज. सेंटेन्स आहे ही वॉज प्लेइंग कार्ड्स विथ हिज क्रोनीज. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? तो आपल्या साथीदारांसोबत पत्ते खेळत होता. तर इथे क्रोनीजला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे साथीदारासोबत. नेक्स्ट वर्ड काय आहे? रॅम्बक्शस. RAMBUNCTIOUS ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? रॅम्बक्शन्स. रॅम्बक्शस. ओके, सो रॅम्बक्शस इंग्लिश मध्ये मिनिंग काय होतं? नॉइझी अँड लॅकिंग इन रिस्ट्रेंट ऑर डिसिप्लिन. नॉइझी अँड लॅकिंग इन रिस्ट्रेंट ऑर डिसिप्लिन म्हणजेच होतं रॅम्बक्शन. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? रॅम्बक्शसचं उद्मी. आणि मराठीमध्ये काय होतं? खोडकर, बंडखोर, गोंधळ घालणारा. सो रॅम्बक्शसचं मराठीमध्ये मिनिंग होतं खोडकर, बंडखोर आणि गोंधळ घालणारा. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं उद्यमी. इंग्लिशमध्ये काय आहे? नॉइझी अँड लॅकिंग इन
रिस्ट्रेंट और डिसिप्लिन. सिनोनिम्स आहेत बॉइस्टरस, BOISTEROUS, बॉइस्टरस. अनरुली आणि काय होतं रोबस्टियस. काय आहेत सिनोनिम्स याचे रॅम्बक्शियसचे? बॉइस्टरस, अनरुली आणि रोबक्शियस. सो याचं तुम्हाला मराठीमध्ये लिहून देते प्रोनाऊन्स कसं करायचं आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन करायला इझी पडेल. सो BOISTEROUS म्हणजे काय होतं तर बॉइस्टरस आणि ROBUSTIOUS म्हणजे काय होतं रोबस्टियस. नेक्स्ट अँटोनिम्स काय आहेत रॅम्बक्शियसचे? ऑर्डरली, स्टेड आणि सोलेम. अँटोनिम्स काय आहेत? ऑर्डरली, स्टेड आणि सोलेम. सेंटेन्स आहे देअर रॅम्बक्शियस सन ऑलवेज गॉट इनटू ट्रबल. देअर रॅम्बक्शियस सन ऑलवेज गॉट इनटू ट्रबल. मराठीमध्ये अर्थ काय होतो? त्याचा दंगा करणारा मुलगा नेहमीच अडचणीत सापडायचा. ओके. सो इथे जे आहे रॅम्बक्शियसचा मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये? दंगा करणारा. ओके. नेक्स्ट वर्ड आहे गॅगल. गॅगल्स इंग्लिश मध्ये मीनिंग होतं अ डिसऑर्डरली और नॉइजी ग्रुप ऑफ पीपल. अ डिसऑर्डरली और नॉइजी ग्रुप ऑफ पीपल म्हणजेच काय होतं गॅगल. सो हिंदीमध्ये याचं मीनिंग होतं झुंड. मराठीमध्ये काय होतं? थवा. ओके. पक्ष्यांचा थवा असतो, गट असतं, समूह असतो आणि घोळका. पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. आणि काही एखादं काही कमिटी वगैरे आहे ते काय असते त्यांचा गट असतो किंवा समूह असतो, असा लोकांचा घोळका असतो. ओके. त्याला काय म्हटलं जातं? गॅगल म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. हिंदीमध्ये होतं झुंड. मराठीमध्ये गॅगलचं मिनिंग होतं थवा, गट, समूह आणि घोळका. आणि डिसऑर्डरली और नॉइजी ग्रुप ऑफ पीपल जे आहे जे खूप बडबड बडबड करताय, खूप आवाज होत आहे ज्यांचा, सो त्याला काय म्हटलं जातं? घोळका जो आहे त्या घोळक्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं गॅगल. सिनोनिम्स काय आहेत तर क्लस्टर, बॅच आणि कलेक्शन. सिनोनिम्स आहेत गॅगलचे क्लस्टर, बॅच आणि कलेक्शन. आणि अँटोनिम्स काय आहेत? युनिट, एंटिटी आणि आयटम. युनिट, एंटिटी आणि आयटम. सेंटेन्स आहे अ गॅगल ऑफ जर्नलिस्ट सिट इन अ हॉटेल फॉर वेटिंग इम्पेशंटली. सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? पत्रकारांचा एक गट हॉटेलच्या स्वागत कक्षात अस्वस्थपणे वाट पाहत बसला होता. सो इथे जे आहे गॅगलचा मराठीमध्ये अर्थ काय घेण्यात आलेला आहे? गट. ओके. इम्पेशंटली म्हणजे अस्वस्थपणे. सो हे आहे सेंटेन्सचं मीनिंग मराठीमध्ये आणि गॅगलचा इथे अर्थ घेण्यात आलेला आहे गट म्हणून. नेक्स्ट वर्ड काय आहे? थ्वॉटिंग. THWARTING म्हणजे काय होतं? थ्वॉटिंग. THWARTING, थ्वॉटिंग. थ्वॉटिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं प्रिव्हेंट समवन फ्रॉम अकम्प्लिशिंग समथिंग. प्रिव्हेंट समवन फ्रॉम अकम्प्लिशिंग समथिंग म्हणजेच रोखणं. हिंदीमध्ये थ्वॉटिंगचं मीनिंग होतं रोखणं. मराठीमध्ये काय होतं? थांबवणे किंवा अडथळा आणणे. अडथळा आणणे. निष्फळ करणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं थ्वॉटिंगचं अडथळा आणणे आणि निष्फळ करणे. हिंदीमध्ये मीनिंग होतं रोखणं. सिनोनिम्स आहेत डेटरन्स, प्रिव्हेंटिंग आणि हॅम्परिंग. डेटरन्स, प्रिव्हेंटिंग आणि हॅम्परिंग हे सिनोनिम्स आहेत थ्वॉटिंगचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? प्रमोटिंग, ऍडव्हान्सिंग आणि एनकरेजिंग. प्रमोटिंग, ऍडव्हान्सिंग आणि एनकरेजिंग. सेंटेन्स बघूया तर थ्वॉटिंगचा काय आहे? सो वी मस्ट थॉट हिज मेलवोलेंट स्कीम्स. काय सेंटेन्स? वी मस्ट थॉट हिज मेलवोलेंट स्कीम्स म्हणजेच काय होतं? आपण त्याच्या दुष्ट योजना हाणून पाडल्या पाहिजे. तर इथे थ्वॉटिंगचं आणखी काय मिनिंग घेण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये? थ्वॉटचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे हाणून पाडल्या पाहिजे म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड आहे लिअरी. LEERY, लिअरी. लिअरी. सो LEERY ला प्रोनाऊन्स करायचं आहे लिअरी. लिअरीचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं
कॉशस और वेरी ड्यू टू रिअलिस्टिक सस्पिशन. काय आहेत? कॉशन्स और व्हेरी ड्यू टू रिअलिस्टिक सस्पिशन. म्हणजेच काय होतं? लिअरी. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? सावधान. मराठीमध्ये काय होतं? संशयी, सावध, सतर्क आणि दक्ष. मराठीमध्ये मिनिंग होतं लिअरीचं संशयी, सावध, सतर्क आणि दक्ष. सिनोनिम्स आहेत व्हेरी कॉशियस आणि स्केप्टिकल. व्हेरी कॉशियस आणि स्केप्टिकल हे सिनोनिम्स आहेत लिअरीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? हिडलेस, अनवॅरी आणि अनसस्पिशियस. हिडलेस, अनवॅरी आणि अनसस्पिशियस हे अँटोनिम्स आहेत लिअरीचे. सेंटेन्स आहे शी सीम्ड अ लिटिल लिअरी अबाउट द प्रपोजल. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो ती या प्रस्तावाबद्दल थोडी साशंक वाटत होती. तर इथे जे आहे लिअरीचं मिनिंग घेण्यात आलेला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे साशंक. ओके, सो लिअरीचा आणखी काय अर्थ होतो एक मराठीमध्ये? साशंक. लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे गॅबी. GABBY, गॅबी. गॅबीचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे एक्सेसिव्हली ऑर अनॉइंगली टॉकेटिव्ह. एक्सेसिव्हली ऑर अनॉइंगली टॉकेटिव्ह म्हणजे जो काय आहे खूप बडबड करतो, खूप बोलतो, बडबडे आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं गॅबी. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं बातुनी. मराठीमध्ये काय होतं? बडबड्या, वाचाळ आणि खूप बोलणारा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं गॅबीचं? बडबड्या, वाचाळ आणि खूप बोलणारा. सिनोनिम्स आहेत टॉकेटिव्ह, चॅटी आणि लॉक्विशियस. काय आहे? टॉकेटिव्ह, चॅटी आणि लॉक्विशियस. आणि अँटोनिम काय आहेत? लॅकॉनिक, सायलेंट आणि रेटिसेंट. लॅकॉनिक, सायलेंट आणि रेटिसेंट हे अँटोनिम्स आहेत गॅबीचे. सेंटेन्स आहे जॅक बिकेम गॅबी ऑन हिज फेवरेट टॉपिक. सेंटेन्सचा अर्थ होतो जॅक त्याच्या आवडत्या विषयावर खूप बडबड करू लागला. तर इथे गॅबीचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे खूप बडबड करू लागला. सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या पूर्ण वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे काही हार्ड वाटत आहे ते हार्ड वर्ड्स मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. सो तुम्ही जेव्हा वाचाल तुम्हाला प्रोनाऊन्स करायला ते इझी पडेल. स्वतःच्या मनाने इझी सेंटेन्सेस तयार करा, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो. सिनोनिम्स घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. ते हिंदीमध्ये वाचायचं आहे हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचायचं आहे मराठीमध्ये वाचा, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की त्या वर्डचं मिनिंग काय होतं. ओके, सो आणि याची पीडीएफ जी आहे याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.